पैशामुळे माणसाचं मन कसं बदलतं हे सांगताना एका संतांनी खूप सुंदर लिहिलंय. पैसा माणसाला बदलत नाही, तो फक्त माणसाचा खरा चेहरा समोर आणतो. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडलेली आहे. पैशाच्या हव्यासा पोटी एका माणसाने एका शिक्षकाचा जीव कसा घेतला याचा घटनाक्रम आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कल्याण पूर्वेतील आंबिवलीच्या मोहने परिसरात वेणुबाई पावशे विद्यालयात 53 वर्षाच्या संगीताबाई चंदन शिवे या शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. संगीताबाई स्वभावाने अत्यंत शांत, कष्टाळू आणि प्रामाणिक होत्या. त्यांनी लग्न केलेले नव्हते. आपल्या कुटुंबासोबत म्हणजे आई वडील, भाऊ बहिणी यांच्यासोबत त्या राहत होत्या. शाळेत शिकवण्यासोबतच त्या स्वतःचा खर्च आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी LIC एजंट म्हणूनही काम करीत होत्या. वर्षानुवर्ष कष्ट करून त्यांनी काही पैसेही साठवून ठेवले होते. LICचंच काम करीत असताना त्यांच्या अनेक लोकांशी ओळखी झालेल्या होत्या. या कामातूनच त्यांची ओळख गोकुळशी झाली होती. गोकुळ हा कल्याण परिसरात जमिनीची खरेदी विक्रीची कामे करीत होता. जमिनीच्या व्यवहाराच्या निमित्ताने त्याची संगीताबाईंची ओळख झाली होती. गोकुळ दिसायला बोलका, समोरच्या माणसाला पटकन आपलंसं करणारा होता. संगीताबाई अविवाहित आहेत, त्यांच्याकडे खूप पैसा आहे हे त्याला 2-3 भेटीतच कळलं होतं. त्यांनी हळूहळू त्यांच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली. सुरुवातीला मदतीचा हात पुढे करणारा गोकुळ कधी संगीताबाईच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला हे त्यांनाही कळलं नाही. दोघांमध्ये हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले. संगीताबाई गोकुळवर जीवापाड प्रेम करू लागल्या. त्यांच्यासाठी तो एक मित्र नव्हता, तर त्यांचा हक्काचा माणूस होता. गोकुळ अनेकदा त्यांच्या घरी यायचा, पण गोकुळच्या डोक्यात प्रेमापेक्षा संगीताबाईंच्या संपत्तीवर नजर होती. धंद्यात गोकुळवर मोठे कर्ज झाले होते. ते पैसे फेडण्यासाठी गोकुळला मोठ्या रकमेची गरज होती आणि ही रक्कम त्याला संगीताबाई कडूनच मिळणार होती. आणि म्हणूनच एक दिवस त्याने संगीताबाईंकडे लग्नाचा विषय काढला. आपण दोघं लग्न करू आणि मग तू ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे, असं म्हणू लागला. संगीताबाईने इतक्या कष्टाने कमावलेला पैसा इतक्या सहजासहजी कोणाच्या नावावर करायला तयार नव्हती. गोकुळला त्यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण गोकुळ काही ऐकायला तयार नव्हता. त्याने लग्नाचा आणि संपत्ती नावावर करून देण्याचा हट्टच धरला होता, पण संगीताबाईने त्याला स्पष्ट नकार दिला. तेव्हाच त्याला समजलं की ती जिवंत असेपर्यंत तिची संपत्ती आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. आणि मग त्याने एक प्लॅन आखला. गोकुळला माहीत होतं आपण एकट्याने हे सगळं केलं तर आपण अडकू, म्हणून त्याने त्याच्या ओळखीच्या 3 मित्रांना सोबत घेतलं आणि तुम्हाला ही संपत्ती मधील मोठा हिस्सा देईन असं सांगितलं. आणि मग त्या चौघांनी संगीताबाईला आसनगाव परिसरात संपवण्याचं ठरवलं. आणि मग ठरल्याप्रमाणे संतोष जाधवने आधी संगीताबाईंच्या भावाच्या दुकानात जाऊन रेकी केली. तो तिथे 2-3 वेळा गेला आणि त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली. आणि मग 14 जुलैला दुपारी संतोष जाधवने त्यांना फोन केला. त्या दिवशी संगीताबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या. त्यांनी घरची कामं उरकली आणि शाळेत जाण्याची तयारी करू लागल्या. दुपारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्याने आपले नाव संतोष जाधव असल्याचे सांगितले आणि आपल्याला एक मोठी पॉलिसी काढायची आहे असं सांगितलं. संतोषने संगीताबाईंना शहापूर आणि आसनगावच्या दरम्यान तातडीने भेटण्यास बोलावलं. मला आजच पॉलिसी काढायची आहे असं म्हणाला. मी LICच्या कामानिमित्त शहापूरला जात आहे, यायला मला थोडा उशीर होईल असं घरातल्यांना सांगून संगीताबाई घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कसारा लोकल पकडली आणि 2:30 वाजता त्या आसनगाव रेल्वे स्थानकावर उतरल्या. स्टेशनच्या बाहेर गोकुळ आणि त्याचे साथीदार त्यांची वाट पाहत उभे होते. त्या ठिकाणी गोकुळ दिसल्यामुळे त्या थोड्याशा बिनधास्त झाल्या होत्या. गोकुळने त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांनी आधीच आसनगाव परिसरात एक भाड्याची खोली घेऊन ठेवली होती. तिथे त्यांना घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर लग्नाचा दबाव टाकण्यात आला, पण संगीताबाईंनी त्याला साफ नकार दिला. गोकुळचा पारा वाढतच होता. त्याने आधीच एक मृत्यूपत्र तयार करून ठेवलेले होते. ते त्यांनी संगीताबाईंच्या पुढे धरले. त्या मृत्यूपत्रावर लिहिलेले होते की संगीताबाईंच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता आणि बँकेतील पैसे गोकुळच्या नावावर होतील. गोकुळने त्यांना धमकी देऊन त्यावर सही करण्यास भाग पाडले, पण त्यांनी सही करण्यास नकार दिला. संगीताबाईंना त्या तिघांनी घट्ट धरून ठेवून आणि जबरदस्तीने त्यांच्या सह्या त्या कागदपत्रांवर घेतल्या.
एवढेच नाही तर गोकुळने त्यांच्या पर्समधून ATM कार्ड हिसकावून घेतले, त्यांना मारहाण करून पिन नंबरही लिहून घेतला. काम पूर्ण झाल्यावर ह्या जिवंत जर राहिल्या तर पोलिसात जातील आणि आपल्याला अटक होईल. या भीतीने त्याने स्वतःच्या हाताने संगीताबाईंचा गळा आवळला. जीवाच्या आकांताने त्या ओरडत होत्या, पण पैशाच्या नशेत धुंद झालेल्या गोकुळने त्यांचा गळा पूर्णपणे दाबून त्यांचा जीव घेतला. संगीताबाईंची हालचाल थांबली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता ह्या मृतदेहाचं करायचं काय, त्यांना प्रश्न पडला. हा पुरावा नष्ट करण्यासाठी त्या चौघांनी त्यांचा मृतदेह कारच्या डिकीत टाकला आणि ते चौघे नाशिकच्या दिशेने निघाले. सिन्नरघोटी रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या बाहेर अंधाराचा फायदा घेत तो मृतदेह तिथेच फेकून दिला आणि तेथून ते पळाले. इकडे संगीताबाईंचा फोन बंद लागत असल्यामुळे आणि रात्र झाली तरी संगीताबाई घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या दोन्ही नंबरवर सतत फोन लावून पाहिले, पण फोन बंद येत होते. नातेवाईक, ओळखीचे लोक, शाळा सगळीकडे चौकशी करून झाली, पण संगीताबाईंचा कुठेच पत्ता नव्हता. काळजाचा ठोका चुकला होता. अखेर घाबरलेल्या कुटुंबियांनी कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संगीताबाई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच कोळशेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने पथक तात्काळ कामाला लागले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. संगीताबाईंचा मोबाईल ज्या आसनगाव परिसरात बंद झाला होता तिथले CDR तपासण्यात आले. पोलिसांना लगेच समजलं की शेवटचा फोन संतोष जाधव नावाच्या व्यक्तीचा आला होता. पण संतोष नक्की कोण होता आणि तो संगीताबाईंना कसा ओळखत होता हे शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. 2 दिवस उलटले तरी अजून काहीच त्यांचा पत्ता लागत नव्हता. 16 जुलै 2026 रोजी सिन्नरघोटी रस्त्यावरील एका नामांकित हॉस्पिटलच्या कंपाऊंड बाहेर स्थानिक लोकांनी एक मृतदेह पडलेला दिसला. पोलिसांना कळवलं गेलं आणि मग पोलीस घटनास्थळी आले. तो मृतदेह एका महिलेचा होता जिचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाले आणि धक्कादायक माहिती समोर आली. हा मृतदेह कल्याणमधून बेपत्ता झालेल्या शिक्षिका संगीता चंदनशिवे यांचाच होता. तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा लागला. संगीताबाईंच्या भावाचं एक झेरॉक्सचं दुकान होतं. पोलिसांनी त्या दुकानातील CCTV फुटेजची बारीक तपासणी केली. त्या फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयास्पद हालचाल दिसली. 14 जुलैला फोन करणारा संतोष जाधव हा व्यक्ती याआधी 25 जून आणि 4 जुलै रोजी सुद्धा त्या झेरॉक्स दुकानात आला होता. दुसरी गोष्ट म्हणजे संगीताबाईंचा मृतदेह सापडल्यानंतरही एक विचित्र गोष्ट घडत होती. त्यांच्या बँक खात्यातून ATM मधून पैसे काढले जात असल्याचा मेसेज कुटुंबियांच्या मोबाईलवर आला होता. आरोपी एवढे निर्ढावलेले होते की हत्या केल्यानंतर त्यांनी संगीताबाईंचे ATM कार्ड आणि पिन नंबर चोरला होता आणि घोटी परिसरातील ATM मधून केंद्रातून पैसे काढले होते. आरोपींनी पैशाच्या हव्यासा पोटी ATMचा वापर केला आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. गुन्हे शाखेने तात्काळ ATM केंद्राचे CCTV फुटेज मिळवले. त्या फुटेजमध्ये पैसे काढणाऱ्या व्यक्तीचा चेहरा पोलिसांना स्पष्ट दिसला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि ATM CCTVच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. सर्वात आधी संतोष जाधवला ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्या भाषेत त्याला विचारल्यावर त्याने गोकुळ आव्हाडचे नाव घेतले. पोलिसांनी रात्रीतून गोकुळला पेड्या ठोकल्या. जेव्हा गोकुळला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. एका विश्वासाच्या नात्याला कलंक लावून केवळ संपत्तीच्या लोभापायी एका निष्पाप शिक्षिकेचा बळी घेणाऱ्या या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले. संगीता चंदनशिवे यांच्या या दुर्दैवी आणि थरारक हत्याकांडाने समाजातील नात्यांमधील वाढता अविश्वास आणि पैशाचा हव्यास किती भयानक पातळीवर जाऊ शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले आणि गुन्हेगारांच्या त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली. या कथेतील 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे अंधविश्वास नको, मग तो देवावर असो व माणसावर. दुसरा म्हणजे पैसा कमवा पण पैशाचे गुलाम बनू नका. आणि तिसरा म्हणजे अविवाहित किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांची सुरक्षितता. समाजात आजही एकट्या किंवा अविवाहित राहणाऱ्या महिलांकडे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सॉफ्ट टार्गेट म्हणून पाहतात. अशावेळी प्रत्येक महिलेने भावनिक होण्यापेक्षा कायदेशीर आणि व्यावहारिक बाबतीत सतर्क राहणे काळाची गरज आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.